हाय हॅलो नमस्ते. आपण पाहूया लग्नाची बेडी. आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, गोदामावशी सांगत असते, पिंकी ह्या मधूला काही न करून आपल्याला धडा शिकवायलाच पाहिजे. पिंकी सांगू लागते, अरे मी त्यासनी चांगला धडा शिकवला आहे. त्या माजुरडीनं आपल्या लेकाला आईपासून दूर केलेला आहे, हे चांगलं तिने केलं नाही. पिंकी सांगू लागते, मी त्याला चांगलाच धडा शिकवत आहे, तुम्ही त्याची आता काळजी करू नका. मला सांगा माझी बेस्ट फ्रेंड कशी आहे ते, आणि कुठे आहे कृष्णा, आता काय करत आहे ती. ती आहे चांगली, पण ती तलाश घेत आहे तिच्या मुलगीचं. पण तीही आता थोडी घाबरलेली आहे, कारण राघवला सत्य समजलं तर काय होईल. कृष्णाची स्टोरी आपण राघवला सांगितलं आहे, त्याच्यामुळे आता कृष्णा थोडी घाबरलेली आहे. आता काय करायचं हा प्रश्न तिला पडलेला आहे. पिंकी सांगू लागते, हे बघ तुम्ही नका काळजी करूस, मी राघवला बिझी ठेवेन आणि कृष्णाला शोधायचा तर प्रश्नच येत नाही. मी त्यांना घरातून बाहेरच सोडणार नाही. इकडे राघव मधूकडे येतो व तिला विचारू लागतो, हे बघ मला तुझी एक मदत हवी आहे आणि तू ते करशील का. मधू सांगू लागते, अरे हो करेन ना, मी तुझी फ्रेंड आहे तर नक्कीच करेल, काय आहे बोल ना. राघव सांगू लागतो, हे बघ ही पिंकी कोण आहे, आपल्याला याच्याबद्दल माहिती काढून घ्यायला पाहिजे, त्याच्यामुळे मला तुझी मदत हवी आहे. सत्य काय आहे आणि खोटं काय आपल्याला हे जाणून घेतलंच पाहिजे. कृष्णा का गेली आणि हिच्या पतीसोबत का गेली आहे हे आपल्याला तलाश घ्यावंच लागल. मधू म्हणते, हो मी साथ देईल तुला राघव, तू नको काळजी करूस, काय करायचं आहे ते फक्त मला सांग. तेवढ्यात तिथे पिंकी येते. मधूला म्हणते, हे बघ थोडं सेफ डिस्टन्समध्ये राहायला जमत नाही का तुला, बाय माणूस आहे म्हटल्यावर थोडं लांब राहायचं की, कळत नाही का तुला. मधू म्हणते, हे तू काय मध्ये मध्ये येतेस. पिंकी राघवला बोलू लागते, अहो तुम्हाला काय मदत पाहिजे असेल तर ते मला सांगा की, मी करेल की. राघव सांगू लागतो, हे बघ जी मदत हवी होती ते फक्त मधूकडूनच मिळेल आणि ते तुला मी सांगू शकत नाही आणि तू ते करणारही नाहीस. पिंकी म्हणते, अहो जे काही हवं असेल ते सर्व काम मी करेल, तुम्ही काय काळजी करता, फक्त सांगा तरी मला काय काम होतं ते आणि काय मदत हवी होती तुम्हासनी. राघव सांगू लागतो, मला भजी खायची खूप इच्छा झाली होती, त्यामुळे मी मधूकडे आलो होतो आणि तिला करायलाही सांगणार होतो, तेवढंच फक्त मदत हवी होती मला. पिंकी म्हणते, मग मी करून देते की तुम्हासनी भजी, आणि मधूला काय जमतंय, आणि एकदम चांगली भजी करून देते तुम्हासनी साताऱ्याची. मधू म्हणू लागते, आणि काल केलेले भजी तर सर्व तूच संपवलीस, एकही ठेवलं नव्हतंस त्यामध्ये. पिंकी सांगू लागते, हो कारण मला त्यावेळेस खूप भूक लागली होती म्हणून मी ते खाल्लं आणि तुला हे चांगलं वाटावं म्हणून मी तुला म्हटलं की चांगलं केली होतीस तू भजी, बास एवढंच होतं, नाहीतर काय भजी एवढे चांगले झालेले नव्हते. पिंकी म्हणू लागते, बरं मग बघायचं का कोण भजी चांगलं करतंय ते, तू पण कर आणि मी पण करते. कोणाच्या हाताची भजी राघव त्यांना आवडते ते मग बघूयाच, आणि तुम्हीच सांगा की कोणाची भजी चांगली झाले आहेत ते. राघव तिथून निघून जातो. पिंकी म्हणते, तुम्ही आतमध्ये बसा, दोघांचीही भजी तुम्हासनी आतमध्ये पाठवले जातील आणि कोणाचे चांगले झालेत ते फक्त तुम्ही सांगा. पुढे आपण पाहतो, दोघेही कांदे चिरत असतात. मधूच्या डोळ्यातून खूप पाणी येत असतं आणि इकडे पिंकी हेल्मेट घालून बसलेले असते. मधू त्याच्याकडे जाते व म्हणू लागते, तू चिटिंग करत आहेस, असं नाही चालणार कामामध्ये. पिंकीमध्ये, आपलं काय ठरलं होतं, फक्त भजी बनवायची आहेत आणि कांदा कसं चिरायचं काय चिरायचं हे थोडीच आपण काय बोललं आहे, तसं काही झालेलं नाही ना, मग तुझं डोकं तू वापरायला येत नाही का तुला. मधू चिडते व तिच्या कामाला ती परत लागते. पुढे मधू विचार करू लागते, हिला विचारायलाच पाहिजे की हिची कृष्णा बेस्ट फ्रेंड कशी काय आहे बरं, आणि हिच्याकडून तिच्याबद्दल माहिती काढून घ्यायलाच पाहिजे. तसे म्हणून ती पिंकीकडे जाते व तिला विचारू लागते, मला एक सांग, तुझी कृष्णा बेस्ट फ्रेंड आहे कसे काय बरं, आणि कशी काय ओळख तुझी तिच्याशी. पिंकी म्हणते, हे बघ ते तुला कशाला पाहिजे बरं आता, आणि तू आता काय हे विचारत आहेस, मी काहीही सांगणार नाही याच्याबद्दल. इकडे मधू मनातल्या मनात म्हणू लागते, ही अशी तशी काय आपल्याला लगेच सांगायची नाही, ही फार हुशार आहे, आता हिच्याकडून काढून घ्यायची कशी माहिती, कृष्णाबद्दल आपल्याला तर माहिती मिळेल कशी, ह्या ती विचारामध्ये पडते. पिंकी सांगू लागते, हे बघ आता माझी कृष्णा दुश्मन आहे, दुश्मनच्या फ्रेंडला मी काहीही सांगत नाही आणि त्यांना जवळही करून घेत नाही, त्याच्यामुळे तिच्याबद्दल व तुला काहीही सांगणार नाही. इकडे राघव एकटाच विचार करत असतो, आपल्याला माहिती आता कशी मिळेल, पिंकीकडून माहिती आपण कसे काढून घ्यायचं हा तो विचार करत असतो. तेवढ्यात त्याच्या रूममध्ये
मधू येते व म्हणू लागते, काय झालं राघव, इतका विचार करत आहेस? राघव म्हणतो, हे बघ, तुला अशी मदत मला करायची आहे. ही बाटली घे आणि याचे 2-3 थेंब फक्त तू पाण्यामध्ये टाक आणि ते पिंकीला द्यायचं आहे. ती तसं पिईल, ती सत्य सर्व सांगाल आपल्याला. आणि हे काम तुला पूर्णपणे जपून करायचं आहे. तिला कळता कामा नये, कारण ती खूप हुशार आहे. मधू म्हणते, हो मी तसे करेल, नको तू काळजी करूस. राघव सांगतो, याच्यापासून तिला काहीही इजा होणार नाही. पूर्णपणे हा सेफ दवाई आहे. आता राघव पिंकीकडे येतो व तिला म्हणू लागतो, काय मग भजी झालेत की नाही? तसे म्हणून तो भजी घेतो व खाऊ लागतो. पिंकीला म्हणतो, वाह किती छान झाले आहेत भजी. पुढे राघव बोलू लागतो, मी हे आता एक विचार केलेला आहे. किती दिवस तरी एकटं राहायचं आणि तुझ्या मनातही माझ्याबद्दल विचार आहेच ना लग्न करायचा. मीही तो आता स्वीकार करेल आणि आपण लवकरात लवकर लग्न करूया. आता पिंकी मनातल्या मनात खूप घाबरते व ती विचार करू लागते, राघव असे का बोलत आहेत बरं? आणि आता डायरेक्ट हिने डिसिजन कसे काय चेंज केले? माझ्याशी लग्न करणार बोलत आहेत. इकडे राघव पिंकीची बोलत असताना तिच्या पाण्यामध्ये मधू ती दवाई मिक्स करते. आणि इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.